नमस्कार, मी रचना विचारे. ये जिंदगी या आमच्या महाराष्ट्र वनच्या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. परिस्थिती कोणाला काय शिकवते याचं उत्तम उदाहरण जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्यासाठी आपल्या स्टुडिओत ज्या ताई आल्या आहेत त्यांना आपल्याला भेटायलाच हवं, ज्यांचं नाव आहे शिवकन्या कचरे. ताई, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत या कार्यक्रमात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याशी खूप बोलायचं आहे, तुम्हाला खूप जाणून घ्यायचं आहे. पण प्रेक्षकांना आधी आपण हे सांगूया की नक्की शिवकन्या कचरे काय करतात. शिवकन्या कचरे कोल्हाटी समाजात जन्म आणि घरी नाच गाणं अशा परिस्थितीत त्या चौथी शिकल्या. 2000 साली तर तमाशा फडाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. ढोलकी सम्राट शिवकन्या या नावानं फड उभं राहिला, पण सन्मानाचं आयुष्य नव्हतं. एका प्रसंगानं तमाशातल्या शिवकन्याला घुंगरूही सोडावे लागले. बाळंतीण झालेल्या शिवकन्याला लोकांनी अदाकारी बघण्यासाठी आग्रह करून नाचायला लावलं. त्यानंतर शिवकन्या कचरे यांनी निश्चय केला आणि तमाशाला रामराम केला. घरची शेती कसायला त्यांनी सुरुवात केली आणि बचत गटाचं काम सुरू केलं. कोल्हाटी समाजाच्या विकासासाठी प्रयत्नही सुरू केले. तमाशातली बाई म्हणून जिथे त्यांची हेटाळणी व्हायची तिथं गावात मान मिळू लागला. बचत गटांच्या चळवळीला त्यांनी स्वतःला वाहून घेतलाय. आता तमाशातल्या महिलांनाही असं सन्मानाचं जगणं त्यांना मिळवून द्यायचंय. त्यांच्या या संघर्षाला आणि जिद्दीला महाराष्ट्र वनचा सलाम. काय संघर्ष आहे तोच खरं तर जाणून घ्यायचा आहे. हिरकणी बचत गटाची तुम्ही स्थापना केली, कसं सुरू आहे या बचत गटाचं काम? म्हणजे बचत गट म्हणजे काय असतो की एक 10 महिलांचा परिवार असतो आणि त्या महिला एकत्र येणं गरजेचं असतं. आता पूर्वी आमच्या समाजाचा बचत गट होता, त्याच्यानंतर म्हणजे आमच्या ज्या महिला होत्या कोल्हाटी समाजाच्या, आमचा बचत गट असायचा आणि गावामध्ये थोडंसं कसं मराठमोळी पद्धत आमच्या गावामध्ये आहे, मग तुच्छ लेखले जायचे बुवा. मग आमची मिटिंग नंतर असायची, त्यांच्या अगोदर असायची. मग आम्ही त्यांच्या मिटिंग झाल्याच्या नंतर मग आमची मिटिंग घ्यायची. मग असं करीत 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 मग त्यांना आमच्या भावना कळत नव्हत्या ना. त्या पण स्त्रिया, आम्ही पण स्त्रिया, पण थोडा फरक होता. त्या घराच्या आत होत्या आणि आम्ही घराच्या बाहेर होतो, असा फरक होता. तर असं करता करता मी ते बचत गट आम्ही चालूच ठेवला आणि काही काळाने मग मी जायचे, काकी कसं काय बरं आहे का, तुमचे गुडघे बरे आहेत का, म्हणजे असं करता करता मी त्यांना माझ्या मनभावना मी स्वतः होऊन त्यांच्यापर्यंत गेले व त्यांनी पण मला ॲक्सेप्ट केलं, मुलीसारखं, कोणी भाषेसारखं, कोणी बहिणीसारखं. तर असं करून मग नंतर आमचा तो बचत गट बंद पडला, आमचा कोल्हाटी समाजाचा. मग मी परत हिरकणी म्हणून बचत गट सुरू केला. परत 10 महिला एकत्र आणल्या. आधी काय होतं बचत गटाचं नाव? अगोदर अंबिका बचत गटाचं नाव होतं, नंतर मग हिरकणी ठेवलं, हिरकणी नाव ठेवलं त्या बचत गटाचं. आता 12 महिला आहेत आणि तसं गावामध्ये सगळे 14 ते 15 बचत गट आहे. तर मी स्वतः आता तालुक्याची कोषाध्यक्ष आहे. 500 बचत गट आहेत स्वतः. बापरे, काय उत्पादन असतं या बचत गटांच्या माध्यमातून? बचत गट म्हणजे काय असतो की जी स्त्रीकडे जे 2 रुपये आलेले असतात व 50 रुपयापासून तिने महिने मंथली बचत करायची त्या बाईने. म्हणजे नवऱ्यापासून, आता ग्रामीण भागाला कशी पद्धत आहे, व बाई कामाला गेली म्हणजे सगळे आठवड्याचे पगार आला व तिचा कामाचा व 150 रुपये रोजाने व कामाला वगैरे गेली तर नवऱ्याने घ्यायचे. मग ते बाजार वगैरे करायचं, मग त्याच्यातूनही 100 रुपये बाजूला काढून ठेवा, कारण तुमच्या भविष्यासाठी ते चांगले. उद्या तुम्ही ते साचवले, ते बचत गट म्हणून तुम्ही एकत्र 10 महिला येऊन ते पैसे गोळा केले आणि तुमच्या भविष्यात व तुम्हाला कर्ज वगैरे लागलं व कुठल्या गोष्टीला, व तुम्हाला शेळी घ्यायची, एखादी गाय घ्यायची, तर तुम्ही ते 10,000 रुपये तुम्ही त्याच्यातून काढू शकता 1 रुपया शेकडीने, आणि ते 1 रुपया शेकडा पण तुम्हालाच मिळतो. म्हणजे बचत गटाची अशी योजना आहे की जे आपण व्याज भरतो ते आपल्याला मिळतं. म्हणजे ते 10 जणी डिवाइड होऊन ते व्याज वगैरे जातं. बरोबर. म्हणजे ते उदरनिर्वाह त्याच्यामधून थोडंसं प्रपंचाला ताटाला जे म्हणतो हातभार लागतो, दुसरं काय नाही. आणि बरेचसे लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले बचत गटामुळे बसलेत. अक्षरशः लोकांना आम्ही अंतर्गत कर्ज देऊन, कोणाचं समजावं याचा का धंदा असेल बांगडीचा, तर बाबा तुम्ही अजून माल आणा, हे पैसे घ्या, माल आणा, अजून तुमचा व्यवसाय जोमाने सुरू करा. मग अशा पद्धतीत जवळजवळ आमच्या गावामध्ये 98 लघु उद्योग चालू आहेत आता सध्या. काय पद्धतीचे आहेत ते उद्योग? कोणाचा बांगडी व्यवसाय, कोणाचा टेलरिंग आहे, आणि काहींचे तेलेचे घाणे होते पूर्वीचे, तर त्यांना आम्ही मोटरी वगैरे बसवले.
ते पहिले बैल वगैरे फिरवायचे घाण्यांना. आता त्या घाण्यांना आम्ही मोटर वगैरे, मोटरीला पैसे वगैरे तुम्ही मोटर बसवा अशा पद्धतीत करा. म्हणजे बघ कष्ट कमी थोडक्यात केले. काहींचे दुग्ध व्यवसाय आहेत, तर दुग्ध व्यवसायामध्ये आम्ही गाया घेऊन देतो त्यांना, मग ते त्यांचं दूध उत्पादन वाढतं. परत काहींचे बांगडी व्यवसाय, टेलरिंग, काहींनी साड्या घेतल्यात छोटे छोट्या, म्हणजे छोटे दुकान आपले साड्या वगैरे घेतल्यात, म्हणजे 200 ते 150 रुपयापर्यंत ते साड्या ठेवायच्या. छोटे मोठे उद्योग सुरू केले. आहेत. पण कधी असं जाणवलं का की एक महिला म्हणून जेव्हा बचत गट सुरू केला तेव्हा फसवणुकीचा कुठला अनुभव आला? हो आला ना. म्हणजे ज्या वेळेस मी बचत गटात नव्हते 2003-04 पासून, तर 2 पुरुष आले आमच्या गावामध्ये, म्हणे आम्ही बचत गट वगैरे चालू करतो असं तसं. सगळ्यांकडून 100 रुपये गोळा केले. जवळजवळ 500 ते 600 महिला गोळा केल्या त्या लोकांनी. बरीचशी रक्कम त्यांनी जवळ गोळा केली आणि त्यांनी परत फिरून तोंडच नाही दाखवलं. मग आमच्या गावामध्ये भारती असलकर म्हणून त्या महिला आल्या आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या त्या सहयोगिनी आहेत. तर त्या आल्या की म्हणे आम्ही बचत गट वगैरे निर्माण, पहिलेच वेळ म्हणजे हे असेच गोळा करीन पैसे जाईन निघून, आपल्याला काय याच्यापासून मार्गदर्शन मिळणार नाही. मग त्यांनी काय केलं, त्या आल्या म्हणजे नाही तुम्ही या असं तसं, तुम्ही एकदा बचत गट करा, आमचं ऐका. मग तिथून पुढे अगोदर त्यांचे बचत गट होते गावामध्ये, पण मी काय एवढं लक्ष देत नव्हते कारण नवीनच प्रसंग होता आणि वय पण माझं 20-22 वर्ष होतं त्यावेळेस, घरी राहिले त्यावेळेस. तर मग म्हटलं आता काय करायचं नेमकं, गावात तर राहायचंय, गावात तर लोक विचित्र असतात, आपण तमाशा सोडून राहिलोय घरी आणि त्याच्यात महिलांमध्ये जायचं म्हणल्यावर तर थोडं तिरस्काराची नजर असतीच. मग त्यांनी म्हणे नाही म्हणे तुम्ही बचत गट करा म्हणे ताई, तुम्ही 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 होतकरू आहात, तुम्ही धाडस आहे तुमच्यात, तुम्ही कोणाशी बोलू शकतात, तशा गावातल्या महिला बोलू शकत नाहीत, पुढे येऊन काम करू शकत नाहीत. मग त्यांनी बचत गट तयार केला. म्हणजे एका अर्थी त्यांनी तुमची निवड केली असं म्हणायला हरकत नाही. आता तुमच्या बोलण्यातून उल्लेख झाला तो म्हणजे तमाशाचा. याच तमाशात काहीतरी असा एक अनुभव आला असेल ज्यामुळे तुम्हाला बचत गटाची स्थापना करण्याची प्रेरणा मिळाली? नाही, तमाशा सोडला म्हणजे सोडायचं कारण एकच आहे की जेणेकरून जी महिला समजा बा स्टेजवर डान्स करते, लावणीला म्हणून गाण्याला असो किंवा नाटकात असो, त्या महिलेला प्रपंच असतो. मेन मुद्दा, तिला मुलं बाळा असतात, तिला नवरा असतो, तिला सासू सासू आहेत, तरी तिला समाज तुच्छ नजरेने पाहतो तिच्याकडं. पाहण्याचा दृष्टिकोन काय, भारी दिसते बा, अमकं बा तमकं बा. मग ते असं नाही ना व्हायला पाहिजे. मग ते मला इतकं खटकत होतं की ज्यावेळेस मी स्वतः त्या कारकिर्दीत होते, मी पण छान दिसत होते, माझ्या अंगात पण भरपूर कला होत्या, पण लोकांची नजर माझ्या कलेकडे नव्हती, माझ्या स्वरूपाकडे असायची, काहींची शरीराकडे असायची, पण ते मला पटतच नव्हतं, माझ्या मनाला भावतच नव्हतं ते गोष्टी की ज्याला मला माझ्या कलेचा युगो होता. कारण का होता की मी स्वतः इतकी कलाकार असून माझ्या कलेला कोणी नवाजत नाहीये. आणि हे काय बोलते, तुला कलेचा सन्मान न होता वेगळ्या गोष्टींकडे लोकांचा कल होता. हा, मग त्या तिरस्काराला खरं म्हणजे वैतागून मी हा निर्णय घेतला. 2003ला मला मुलगा झाला, त्यावेळेस घोडे माळेगावला मी अशी डिलिव्हरी झाली आणि 2 तासांनी मी ढोलकी वाजवली स्टेजवर. बापरे, 2च तासामध्ये. ताई आता तुम्ही सांगताय की डिलिव्हरी झाली आणि 2 तासांनी तुम्ही ढोलकी वाजवली. हा प्रसंग अर्थातच हृदयद्रावकच असणार. पण ज्या लोकांनी तुम्हाला स्टेजवर बोलावलं असेल त्यांच्या कुठेही मनात असं नाही आलं की आपण काय करतोय? नाही, त्यांना म्हणजे ते काय झालं, विषय कसा होता की ज्यावेळेस माझं तमाशा फडाला नाव होतं आणि एक प्रसंग असा होता की नाशिक नगर जिल्ह्यामध्ये गाव आहे आमच्या, मला 8वा महिना चालू होता भैयाच्या टायमाला, माझ्या मुलाच्या टायमाला. तर दुखत होतं पोटामध्ये, मी काय उभी राहिली नाही स्टेजला. म्हणले मी काय आज उभी राहत नाही, म्हणले माझ्या थोडं पोटात दुखतंय. तर कार्यक्रम संपला, पब्लिकच उठाना पुढून, स्टेजच्या पुढून कार्यक्रम संपला तरी पब्लिक उठाना. 500 ते 600 माणसं तंबूमध्ये बसलेली. बापरे. म्हणले तुम्ही काय आमच्या डोळ्यात माती टाकता का म्हणे, माझे बॅनर वगैरे होते ढोलकीचे, आमच्या डोळ्यात माती टाकता का म्हणे. आम्ही 20 त्या टायमाला 20 रुपये तिकीट होतं, आम्ही 20 रुपये देऊन तिकीट काढून आलो म्हणे, खास म्हणे त्या ढोलकीवाल्या बाईला बघायला. तर वडील बोलले की बाबा नाही म्हणे, ती प्रेग्नेंट म्हणे, तिला गरोदर आहे म्हणे, तिचं थोडं दुखतं. गरोदर आहे ते म्हणे, बॅनर काढून टाका म्हणे, नाव वगैरे काढून टाका, घरी पाठवा तिला म्हणे. सगळं कशाबद्दल ठेवली म्हणे, आम्हाला लुटायला ठेवली का म्हणे तिला.
ह्या भाषात वक्तव्य होतं त्यांचं माझ्याविषयी. तर मी अक्षरशः रडले. ते जे बोलत होते ना, मी तशी उठले, साडी नेसले आणि मेकअप केला नाही, काय नाही, 2 तोडे त्यांना ढोलकीचे वाजून दाखवले. बापरे. तशा परिस्थितीत गरोदर असताना. आणि मग ते लोक तंबूच्या बाहेर गेले. मग काही लोक त्याच्यातले थोडंसं त्यांना माया आली, म्हणले बा मॅडम आम्हाला थोडे वाईट वाटलं तुम्ही आल्या, पण आम्हाला खरंच माहित नव्हतं, आम्हाला वाटतं हे काहीतरी फेक मारतात. 2-3 जण लोक उठून आले की बा गरोदर आहे आमकडे. म्हणून मी खरंच गरोदर आहे आणि माझं दुखत होतं म्हणून मी आज स्टेजला उभी राहिली नाही म्हणलं. मग त्याच्यामुळं ज्या वेळेस आपण कुठल्या कामात असतो, ज्या कामात, त्या कामाला जर नवाजलं नाही तर ते काम करण्यात काय अर्थ नाही. तुम्ही कलेप्रती कधी प्रतारणा खरं तर केली नाही, कारण तुम्ही आता जे सांगताय की 7 ते 8 महिन्याचं पोट आणि त्याच्या पुढे ढोलकी घेऊन 2 तोडे वाजवायला सुद्धा काळीज लागतं. हो बरोबर आहे, बरोबर आहे. काय वाटलं होतं तेव्हा? तेव्हा काय वाटलं त्याच्यात, ते तर कारण मी नव्हतं मला तमाशा सोडायला. मी रडले, एक अर्धा तास रडले. माझ्या वडिलांना मी बोलले की म्हणलं किती प्रसंग आहे आपल्यावरती, किती आपण हाल करतोय आपल्या जीवाचे. आपण मस्त, आपल्याला त्यावेळेस माझी परिस्थिती नाजूक होती, माझी घरच्यांची परिस्थिती नाजूक होती, विषयच नव्हता ना तिथं पुढचा की बाय काय करायचं. मग मिस्टर म्हणले नाही जमत तर नको जाऊ म्हणे, मी सगळं सांभाळतोच आहे म्हणे, तुला नको जाऊ म्हणे. त्यांचा खंदा पाठिंबा होता तुम्हाला? हो. त्यांनी तर मग मला जसं म्हणजे म्हणायला हरकत नाही, ज्योतिबा फुलेंचं काम त्यांनी माझ्या आयुष्यात केलेलं आहे. मला सगळे त्यांचे म्हणजे मला इथपर्यंत आणण्याचं सुद्धा काम त्यांनी केले. सगळ्या गोष्टीला पाठिंबा असतो माझा, तू हे कर, तू ते कर, बचत गटात जा, असं बोल तसं बोल. मला लिहून देतात, भाषण वगैरे करायचं असेल तर ह्या पद्धतीत बोलायचं, कधी बी माहोल बघून बोलायचं, परिस्थिती बघून बोलायची, कुठं बी काही बोलायचं नसतं. म्हणजे असं मार्गदर्शन त्यांचं वेळोवेळी लाभलं मला. माझी मुलं पण हुशार आहेत. तुम्ही आता तुमच्या मिस्टरांचा उल्लेख महात्मा किंवा ज्योतिबा फुलेंच्या नावाने केला, तुम्हाला स्वतःला कधी सावित्री नाही व्हावंसं वाटलं? सावित्री व्हावं वाटलं होतं, पण काय होतं, परिस्थिती माझी फार नाजूक होती लहानपणीची फार, आणि शिकायला भेटलं नाही. आणि आता आम्ही ते काम फक्त काय करतो की जे आम्हाला 4थी पर्यंत शिक्षण भेटले त्याच्या पुढे नाही, तुम्ही मुली शिकवा. जिथं जिथं माझे भाषणं वगैरे होतात कॉलेजला वगैरे, मोठमोठ्या कॉलेजला भाषण वगैरे होतं माझे, प्रबोधन 1-1 तास बोलते मी, 1-1, 1.5 तास मुलींशी बोलते, प्राचार्यांशी. 4थी पर्यंतच शिक्षण झालं. जगण्याची एकंदरीत परिस्थिती कशी होती? जगण्याची म्हणजे माझं लहानपण म्हणजे असं गेलं की आम्ही दुसऱ्याच्या तमाशात जायचो. आजोबा, माझी आजी, माझी आई, माझे वडील, माझे मामा, मावशी, 2 मामा आहेत मला, 1 मावशी आहे. तर दुसऱ्याच्या तमाशात गेलो का मग ते शिळ्या भाकरीचे तुकडे वगैरे गोळा करायचो तमाशामध्ये, त्या गोण्या भरून घरी आणायच्या सीजन संपल्यावर. आणि मग त्या आम्ही सकाळ संध्याकाळ ते मिठात भाजून वगैरे असे त्याचे पोहे बनवायचे आणि ते खायचे 2 टाइम. आमची इतकी भयानक परिस्थिती होती गावामध्ये. पूर्वी तर माझे आजोबा स्टँडवर राहायची माझ्या आजीला घेऊन, म्हणजे आम्ही नसताना. माझी आई पण नव्हती त्यावेळेची गोष्ट. पण नंतर थोडा काळ सुधारला किंवा घर भेटलं राहायला, पण खायला नव्हतं. अशी परिस्थिती ती. 1 फ्रॉक घालायची, सकाळी घालायची, परत संध्याकाळी धुवायची, वाळू घालायची, रात्री उघडं झोपायचं, परत सकाळी ती घालून शाळेला जायचं. अशी परिस्थिती होती. मग नंतर चालून मग थोडं मला कळायला लागलं. ज्यावेळेस मी घुंगरं पायामध्ये बांधले त्यावेळेस माझं वय होतं 10 वर्षाची होती मी. आणि मी ढोलकी वाजवायला शिकले तर मी 5 वर्षात वाद्य वाजवायला शिकले सगळं, 5व्या वर्षी. जसं तुम्ही नाचायचात किंवा ढोलकी वाजवायचात तसं गायचात सुद्धा? हो, गायची पण ना. म्हणजे मी माझी पहिली गवळण असायची, बाई माझी करंगळी म्हणे, ऐन दुपारी यमुना तीरी खोडी उगी काढली काढली, बाई माझी करंगळी मोडली. ही माझी लावणी म्हणजे गवळण असायची. पहिल्यांदा गायला शिकली ही गवळणी, म्हणजे गवळणीपासून आई गायची, आजोबा पण गायचे. मग ते म्हणायचे नाही तू गाणं म्हणायचं, आता तू वाद्य शिकली ना गाणं पण म्हणायचं, नाचत शिकली ना गाणं पण म्हणायचं. म्हणजे त्यांनी असं हे करून करून मला गायचं शिकवलं. कुठले स्वर असतात, कुठले राग असतात, कुठं हरकत घ्यायची, कुठं सोडायची, म्हणजे कुठली लाईन किती वर न्यायची, म्हणजे सगळं ज्ञान त्यांनी दिलं, आईनी ना आजोबांनी माझ्या.
परंपरागत खरं तर हे सगळं सुरू होतं, तुमचा स्वतःचा फड सुद्धा होता, त्याबद्दल सुद्धा मला आणखी जाणून घ्यायचं आहे. पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. स्वतःचा फड, उत्तम अदाकारी आणि त्यानंतर लोकांच्या फक्त विखारी नजरा आणि यातून उभा राहिलेला स्वतःचा बचत गट, अशी कहाणी आहे शिवकन्या कचरे यांच्याशी. आपण त्यांच्याशीच पुन्हा एकदा बोलणार आहोत. तुम्ही सांगताय बालपणापासून हा सगळा संघर्ष सुरू आहे. बालपण नेमकं कसं होतं? बालपण म्हणजे फार दारिद्र्यामध्ये गेलं माझं बालपण. म्हणजे लोक म्हणजे माझ्या आईला नावानीच काय बोलायची त्या टायमाला, म्हणजे तुच्छ नजरेने आईकडे. पण आई माझी सुंदर असायची दिसायला त्या टायमाला, उंच वगैरे, हायटेड वगैरे. तर फार वकवकल्या नजरेने तिच्याकडे पाहिलं जायचं. कारण माझे वडील ज्यावेळेस दारू वगैरे प्यायचे आणि भरपूर म्हणजे दारिद्र्य होतं ना, मग त्याच्यामुळं मग कशाला बा असं तसं, एवढी सुंदर बाई तू कशाला अशा माणसाकडे असं तसं, म्हणजे काही पण बोलायचे. परत म्हणजे आमच्या गल्लीतून जायला रोड असायचा, रोडला म्हणजे मेन रोडला जायला, तर त्या गल्लीतून पण लोक वागत नव्हते. हो नको बा, कसं काय जायचं, क्वालिटी समाजाची गल्ली, क्वालिटीची गल्ली, कशाला जायचं तिकडून, लोक नाव ठेवते अमकं धमकं. म्हणजे अशी परिस्थिती होती गावामध्ये की जातीभेद फार होता. आणि त्याच्यातली त्याच्यात आम्ही तमासगीर, तमाशा म्हणजे स्टेजवर नाचतोय, लोकांना हसवतोय, काही गाणे वगैरे लावणी वगैरे, तर तो एक त्याच्यामध्ये भर अजून. मग त्याच्यामुळं जास्तीच आमच्याकडं म्हणजे माझे शाळेचे मित्र जरी असले ना, मी जरी बोलले का अरे अरे आपण हे काम करू ना पप्पू माझं एवढं, हा बरोबर ते नंतर फोन कर मला, तसं रोडवर बोलू नको. म्हणजे अशी परिस्थिती असते. कोल्हाटी समाजाची मुलगी म्हणून? हो, दोन्ही पण, कोल्हाटीची मुलगी म्हणून आणि तमासगीर म्हणून. मेन मुद्दा माझ्या मैत्रिणी माझ्यापासून दुरावल्या नंतर, मी वयात आल्याच्या नंतर. हो नाही बा ती बाई अशी नाचती आमकं धमकं, मग ते बोलत नसायच्या. मला फार वाईट वाटायचं, फार म्हणजे फार. माझ्या अजून काळात मी कधीच विसरू शकत नाही. पण एक असं होतं की माझ्या मनात जिद्द होती, त्या जरी आज माझ्याशी नाही बोलल्या तर ते कधी ना कधी माझ्या जवळच येणार आहेत. बरोबर. आणि मला त्यांना आणायचे, त्या जरी नाही आल्या तर मला त्यांना आणायचे, ही माझ्या मनात तेव्हापासून जिद्द होती. त्या सगळ्या मैत्रिणींची आजही आठवण येते तुम्हाला? हो, मग मैत्रिणी, आता बालपणीच्या मैत्रिणी म्हटल्यानंतर थोडं वाईट वाटतंच, पण भेटल्यानंतर आता जरूरच घरी बोलवतात, मिस्टरांना बोलवतात, त्यांचे मिस्टर पण माझ्याशी बोलतात, ताई तुम्हीच फार छान काम करतात, असं तसं आम्हाला माहिती नव्हतं, माझी मंडळी तुमची मैत्रिणी आमचं, म्हणजे असं भरपूर. म्हणजे आता थोडं म्हणजे बोलण्याचं तात्पर्य म्हणजे की जे पूर्वी परिस्थिती होती ती सांगू शकत नाही. म्हणजे शब्दात म्हणजे कसं होतं की मग मला रडायला येतं, कारण फारच वाईट परिस्थिती होती ना. माझ्या मैत्रिणी, मी ज्यावेळेस शाळेत होते त्या टायमाला माझ्या एका मैत्रिणी काय करायचं, लसूण आणायचं, एका मैत्रिणी मिरच्या आणायच्या धर तुला, एका मैत्रिणी चोरून तेल आणायचं दप्तरात टाकून आणि धर तुला. म्हणजे अशा जिव्हाळ्याच्या मैत्रिणी जर अचानक दूर झाल्या काही कारणास्तव, तर मग फार खटकत होतं ना ती माझ्या काळजाला, फारच खटकत होतं. आणि आईचं एकच ध्येय असायचं की आई माझी पण धाडसवान, कारण माझ्या आईमध्ये बी फार धाडस होतं. ज्यावेळेस माझी आई जेवण होती त्या टायमाला तिच्यावर बी हे प्रसंग आले, पण तिला थोडी दिशा भेटली नाही. बरोबर. काय करायचं ती, म्हणून ती त्या क्षेत्रातच राहिली. आणि माझं कसं झालं की जे करून मला मिस्टरांची साथ होती, आईची पण साथ होती, व तुला नाही बरं वाटत ना तर असू दे, तुला तुझं काही वेगळं करिअर करायचंय का तू कर. तुम्हाला तुमचे निर्णय घ्यायला त्यांनी तेवढं सक्षम केलं होतं. जसं आता तुम्ही सांगितलं की कोल्हाट्याची मुलगी किंवा कोल्हाटी समाजातली मुलगी म्हणून बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, त्यातही तमासगीर म्हणून आणखीन वेगळ्या नजरा होत्या. आज काय परिस्थिती आहे कोल्हाटी समाजाची आणि फडांची, तमाशाची? आता असं आहे की जेणेकरून आमच्या प्रसंग जर फडावर प्रसंग आला तर सगळे गावकरी एकत्र येऊन तो सॉल्व्ह करतात. दुसरा मुद्दा असा की कोल्हाटी म्हणून आता आमच्या घरी पूर्वी पत्रिका येत नव्हत्या लग्नाच्या, जरी 10व्याच्या सुद्धा येत नव्हते तर लग्नाच्या लांबच राहिल्या. पण आता पत्रिका वगैरे प्रत्येकाला मानपान दिला जातो,
प्रत्येक महिलेशी आदराने बोललं जातं आणि शिवाय माझ्या आईला जीजी बोलतात. अच्छा. हा म्हणजे पूर्वी नावाने नंदा वगैरे म्हणायची, पण आता जीजी वगैरे म्हणतात. आणि मला तर लहान मुलापासून तर म्हाताऱ्यापर्यंत शिवकन्याताईशिवाय कोणी बोलतच नाही. माहेराहून तर तुम्हाला सपोर्ट होताच, कारण बालपणच तुमचं आणि पिढीच अख्खी तयार होत होती. सासरी हे सगळं कसं काय एक्सेप्ट झालं? नाही, त्यांचं म्हणजे त्यांनी सगळं एक्सेप्ट केलं ना, कारण त्यांना मंडळी वगैरे आहे, तरी पण त्यांनी म्हणजे मला जे माझ्यावर जे दुःख होतं, प्रसंग होता, म्हणून सगळ्या गोष्टीचा हा निर्णय घेऊन त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मला साथ दिली आतापर्यंत, त्या मिस्टरांनी माझ्या. तुमच्या मुलाच्या डिलिव्हरीच्या वेळेचा तुम्ही प्रसंग मगाशी आम्हाला सांगितला. आता तुमची मुलं काय करतात? आता माझा मुलगा 7वीला आहे आणि मुलगी 5वीला आहे, इंग्लिश मिडियमला, दोघं पण. आणि मुलीला 94% मार्क होते आणि मुलाला 88% मार्क होते. मुलं शिकवतात तुम्हाला इंग्रजी? हो, शिकवतात ना. माझी मुलं शिकवतात. माझी बहीण स्वतः, एक बहिणीचं लग्न झालंय, माझ्या मामाच्या मुलीचं लग्न मी स्वतः लावून दिलं. नाही, ह्या क्षेत्रामध्ये आणायच्या नाहीत आपल्या, आता पिढी बास, माझ्यापर्यंत बास. परत माझी दुसरी बहीण आता PSIचे वगैरे क्लास वगैरे लावले तिने, फॉर्म वगैरे झालं ते ती म्हणली मी स्पर्धा परीक्षा जिंकूनच दाखवणार. वा. की माझ्या आईला मी फक्त लाल दिव्याची गाडीच आणून दाखवणार, अशी तिच्या भावना आहे. ईश्वर करू ते पूर्ण होत. तिथं कुठंतरी आमच्या मनाला समाधान वाटलं की आम्ही शिकलो नाही तर आमचे निदान बहिणी तरी शिकली, मुलं तरी शिकली. आमच्या पण खूप शुभेच्छा आहेत त्यांना. पण आता तुमच्या बोलण्यातून एक वाक्य आलं, ते म्हणजे की माझ्यापर्यंत हे बस. हो. असं का? असं काय, हे लोकांची नजराच वाईट आहेत ना अजूनही. अजून ज्यावेळेस बाई लावणी स्टेजवर सादर करते ज्या टायमाला, त्या टायमाला तिच्यामध्ये स्वार्थ नसतो. पण आजही आपण बघतो अजूनही तमाशाचे फड उभे राहत आहेत. हो, आहेत ना. काय आहेत त्याच्यात, 150 लोक पोट भरतात त्याच्यावर. आज लोकांची परिस्थिती जवळून पाहिली तर सकाळी जेवायला असलं तर संध्याकाळी नसतं, तसे लोक आहेत तमाशामध्ये अजून काम करणार. तुमचा फड तुम्ही बंद केलाय? नाही, चालू आहे आता सध्या. हरिभाऊ बडे नगरकर, सर नंदाराणी नगरकर ह्या नावाने चालू आहे आमचा फड. अजून काय शिकवण देता तुमच्या फडातल्या मुलींना? मी माझी एकच शिकवण असते की तुम्ही धाडसीने करा. कोणी तुमच्याकडे जर बोट दाखवत असेल तर त्याचं बोट मोडून टाका. तुम्ही तसं वागा, धाडसीने वागा. तुम्ही ज्यावेळेस घाबरता ना, ज्यावेळेस तुम्ही करंगळी दिली का तो मनगट धरायला घाबरणार नाही. तुम्ही नवरा प्रपंच सगळ्यांना, मुलं बाळ सगळ्यांना व्यवस्थित आहे, व्यवस्थित राहा. तुम्ही कला जोपा फक्त. आणि कला तुमची फक्त पुणे जिल्ह्यातच ऐकतात आणि मुंबईमध्ये, नाही तर बाकी कुठंच कलेला वाव नाही. तुम्हाला सांगते माझा मी भरपूर अनुभव घेतला. ज्यावेळेस आपण कला सादर करतो फक्त पुणे जिल्ह्यामध्ये लोक शांतपणे ऐकतात. इतर वेळेस खडे काय मारणं, शिवी काय देणं, म्हणजे काहीतरी ओरडायचं, शिट्ट्या मारायच्या, चांगल्या सगळं तुमच्या बाबतीत झालंय? हो, मग मी स्वतः भोगलंय ना ते. मी तेच सांगत होते ना तुम्हाला. मी स्टेजवर गेले का खडे काय मारायचे, मग काहीतरी बोलायचं खालून, मग त्याच्यामुळं माझं जे मेंदू काम करा ना पुढं. नंतर म्हणलं आता आपल्याला हे नकोय काय. आणि माझ्या मुलांवरती संस्कार महत्वाचे होते ना. मला मुलगा झाला होता, मला माझी बहिणीचं करिअर करायचं होतं, त्यांच्यावर संस्कार करायचे होते. आणि हा तमाशा क्षेत्र असेल चांगलं तितकंच आणि वाईट तितकंच. आपण ज्यावेळेस कलेवर प्रेम करतो तिथं निस्वार्थीपणाने करतो, कारण पैसा हा सगळ्याला गरजेचा असतो. बरोबर. आणि तिथे काय असं काय लई कोटींनी बी भेटत नाही ना, असं नाही. ज्याचे त्याचे पगार ठरलेले असतात, 4, 5, 6, 7 हजार रुपये महिन्यानी लोक आलेले असतात. तिथे काय भरपूर पैसा. पण एक असं असतं की बाबा, जेणेकरून एखाद्या कलाकाराला तुम्ही जर विचारलं तुम्ही काय करता, मी ऑर्गन वाजवतो, त्याला फार मोठेपणा असतो, मी ऑर्गन वाजवतो. एखाद्या ढोलकी, हा मी ढोलकीपट्टू आहे, म्हणजे त्याला त्याच्या कलेचा अभिमान असतो आणि तो त्या कला जोपासण्यासाठी ते कार्य करीत असतो. याच्यात पैसा हा दृष्टिकोन नाहीच आहे. पण आजकाल लोकांचा दृष्टिकोन काय झाला, पैशासाठी तमाशा उभा करते, आमच्यासाठी. अरे पैसा कमवून त्यांनी कुठं काय केलंय? जे तमाशे फड आहेत, जे मालक आहेत, तुम्ही त्यांचं मला दाखवून द्या की एखादी 4 ताळी बिल्डिंग आहे, एखाद्याचे दाखवून द्या तुम्ही 9-10 एकर जमीन त्यांनी घेतली, असं काही दाखवून द्या ना. काहीच नाही. कलाकार कला जोपासत असतो आणि तुम्ही पण गावोगाव फिरून खरं तर तुमची अदाकारी लोकांच्या पुढे मांडली, तुमची कला तुम्ही सादर केली. समाज प्रबोधनाचं काही काम झालं का तुमच्या तपासातून? हा, मग आम्ही एड्सवरती वर्क तयार केले, दारूबंदीवरती वर्क तयार केले. बरं, जे आपले सामाजिक वर्क, पारंपरिक वर्क,
सगळे असे दाखवायचो. परत आपले ऐतिहासिक व आपले डाकू फुलन आणि ऐतिहासिक असं असायचं की आपल्या शिवाजी महाराजांचे आम्ही दाखवायचो, तुकाराम महाराज, परत तुम्हाला सांगते राजा हरिश्चंद्र, परत म्हणजे भरपूर असे वग असायचे पारंपरिक. बरं गजानन महाराज असे दाखवायचो आम्ही वग, म्हणजे जेणेकरून लोक देवाला बी धरले पाहिजे. बरोबर. आता वग तर लावतच नाही कारण लोक बघतच नाही वग वगैरे. आणि समाज प्रबोधन गाणे तर नसतातच कारण जे लोकांनी टीव्हीला पाहिलेलं असतं तेच त्यांना तमाशात हवं असतं. अच्छा, हे मेन मुद्दा आहे. कारण जसं गाणं टीव्हीत वाजतं तसं जशी बाई ती नाचती हिरोईन तशी ह्या पोरीनी सुद्धा नाचलं पाहिजे स्टेजवरती. सगळीच गणित खरं तर बदलली आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. सगळं. तुम्ही जसं सांगितलं की तमाशातून पण तुम्ही समाज प्रबोधनाचं काम केलं. आता बचत गट आहे तुमचा, हिरकणी बचत गट, तर त्या माध्यमातून हे काम कसं सुरू आहे? आता त्या माध्यमातून चांगल्या प्रकारे प्रतिसाद वगैरे आहे आम्हाला गावामध्ये. कारण आता भरपूर काम केलंय. कारण मी आता तालुक्याची कोषाध्यक्ष झाले. 500 ते 600 बचत गट आहेत आमच्या ऑफिसला. तर 500-6,000 महिला असतात आणि आम्ही फक्त आता काय मार्गदर्शनाचं काम करतो की असं नाही. आता ज्यावेळेस मूल आपल्याला जन्म देतोय आपण मुलाला, त्यावेळेस ते जोपर्यंत त्याला काही कळत नाही तोपर्यंत त्याचं संगोपन करीत राहतो आपण. पण तो त्याच्या पायावर जर उभा राहिला तर त्याला फक्त आई वडिलाचं काय काम असतं, मार्गदर्शन करण्याचं. बरोबर. तसं आम्ही आमच्या सहयोगिनी वगैरे म्हणजे आमच्या ऑफिसच्या तसं आम्ही मार्गदर्शनाचं काम असतं. आणि मला त्या बोलवतात, जिथं मीटिंग लागल्या काय असलं तर तिथं मला ते बिनधास्तपणे बोलवतात. आणि आता पुढे जाऊन काय करायचंय? आता पुढे जाऊन एकच काम करायचं. आता समाजाची नजर जी आहे तमासगीर महिलेवर, ते फार मोठं काम करायचे मला. ती नजर मला सगळ्यांची बदलायची. तमाशा क्षेत्र असे ही लोककलेमुळं आज लोककलेत पूर्वी लावण्या असायच्या. लावणीमुळं महाराष्ट्र ओळखला जातो आणि महाराष्ट्रामुळं लावणी ओळखल्या जाते. तुम्ही कुठं बी जर शो चालू केला आणि तुम्ही लावणीचा तोडा घ्या, काय म्हणतील? मराठमोळी लावणी. काय म्हणतात त्याला? काय म्हणतात का? वेस्टर्न म्हणतात का? पंजाबी म्हणतात का? गुजराती म्हणतात? नाही. काय म्हणतात? मराठमोळी लावणी. मराठमोळी लावणी मराठी कुठे येतं? मराठमोळी लावणी महाराष्ट्रातच. आणि महाराष्ट्राची ओळखच ती आहे. आणि ती जर चित्रावर जर दिसायला लागली काही काळाने, हे जर तमाशे पुढे बंद झाले तर ओळखच बुडाली ना. ओळखच बुडाली त्या क्षेत्राची. म्हणून हे कार्य आपल्याला हे जिवंत ठेवायचे. बरोबर. हे तमाशा आहे ना आपले पुढच्या पिढीला 4-5 पिढीपर्यंत तरी चालले पाहिजे. निश्चितपणे हाच मराठी बाणा असाच जपत राहा. तुमच्या तुमच्या खरंच आमचा सुद्धा सलाम आहे. आणि जाता जाता आमच्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेट आहे, ती वाचून दाखवते. तू झगडलीस तुझ्यासाठी पण त्यांनी जगणं कठीण केलं. तू सोडलेस खळकन घुंगरू आणि आयुष्य उजळून गेलं. तू मांडलीस बैठक अशी जी शहारली सर्वांगाने. तू दिलीस दिशा निश्चयी अफाट सत्य कर्तृत्वाने. शिवकन्याताई, तुम्ही इथे आलात आणि पूर्ण तुमचा जो काही जीवन प्रवास आहे जो आमच्या पुढे उलगडलात, पण अर्थातच त्यातून आम्हाला प्रेरणा मिळाली. आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा पुन्हा एकदा तुमचे आभार, तुमचा हा सगळा जीवनपट आमच्या समोर उलगडल्याबद्दल. चालतंय. तुम्ही पण मला इथं बोलवल्याबद्दल तुमचे पण आभारी आहे. आणि असेच विचार सगळ्यांपर्यंत गेले पाहिजे. निश्चितपणे अशाच सकारात्मक विचारांनी आपल्याला पुढेही ए जिंदगी या कार्यक्रमात भेटायचं आहे. सध्या मात्र इथेच थांबूया. नमस्कार.